नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात होणारी मुळ्याची चटणी। त्यासाठी मी एक मुळा किसून घेतलेला आहे, सोबतच एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडासा सांबार घेतलेला आहे। आता एका कढईत मी 1 चमचा तेल घेतलेला आहे। यामध्ये आपण घालत आहोत मोहरी आणि थोडंसं जिरे, सोबतच यामध्ये घालत आहे मी कढीपत्ता आणि आपण बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे, थोडासा तांबूस कलर येईपर्यंत। आता यामध्ये घालत आहोत आपण हिरवी मिरची, ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे आपल्याला। आता यामध्ये घालत आहोत आपण थोडीशी हळद व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत। बाकी काहीही यामध्ये आपल्याला घालायचं नाही आहे। आणि सोबतच घालत आहे मी हिरवे वाटाणे। वाटाणे 1-2 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचे आहेत। वाटाणे आपले झालेले आहेत। आता यामध्ये घालत आहे मी आपण किसून घेतलेला मुळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालत आहोत आपण चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अगदी मंद आचेवर हे 2 मिनिटं आपल्याला वाफेवरती होऊ द्यायचं आहे। वाफ येण्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवलेले। 2 मिनिटात आपला मुळा शिजतो। 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊया। पहा 2 मिनिटं झालेले आहे। मुळा सुद्धा आपला इथं शिजलेला आहे। इथे जास्त शिजवायची गरज सुद्धा नाही, कारण आपण चटणी बनवत आहोत। पहा तयार आहे आपली मुळ्याची चटणी। आता यावरून घालत आहे मी कोथिंबीर। अगदी झटपट होणारी आणि कमी वेळेत होणारी अशी ही रेसिपी आहे। तोंडी लावण्यासाठी जशी आपण कोशिंबीर बनवतो तशीच ही चटणी आहे। माझ्या वडिलांची स्पेशल आवडती चटणी आहे। तुम्हालाही माझी मुळ्याची चटणी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।